रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित वाटत MIDC प्रकल्पाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ग्रामस्थांच्या भावना समजून घेण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी थेट शेतशिवार आणि वाड्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। हे केवळ औपचारिक दौरे नव्हते, तर प्रशासन आणि जनतेमधील दुरावा मिटवणारा एक लोकाभिमुख संवाद होता। या दौऱ्यात एक अनोखा क्षण सर्वांच्या नजरा वेधून गेला। बगाटे यांनी स्वतःचे बूट काढले, हातात घेतले आणि निसर्गरम्य पाण्याच्या प्रवाहातून चालत ग्रामस्थांच्या वाड्यांमध्ये पोहोचले। ही कृती केवळ त्यांच्या पदाची नव्हे, तर लोकांच्या समस्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची साक्ष होती। हे आमचं शेत आहे, ही आमची बागायत आहे आणि हे धबधबे पर्यटकांना भुरळ घालणारे आहेत। आम्हाला फक्त आमचं शांत आणि समाधानाचं आयुष्य हवं आहे। MIDC नको, अशा शब्दात ग्रामस्थांनी आपली भावना पोलीस अधीक्षकांसमोर मांडली। या दौऱ्यात आंदोलनकर्ते ग्रामस्थांनी त्यांच्या वाड्यांमध्ये फिरवून निसर्ग व शेतीविषयी आपली भावनिक बांधिलकी समजावून सांगितली। यावेळी उपस्थित असलेले पोलीस अधिकाऱ्यांनीही ग्रामस्थांचे मुद्दे शांतपणे ऐकले। पोलीस अधीक्षक बगाटे यांची ही कृती लोकसेवेचे एक वेगळेच उदाहरण ठरली। पदाचा गर्व न करता मानमरातब सोडून लोकांमध्ये मिसळण्याची ही त्यांची तळमळ सध्या प्रशासनाबाबत जनतेमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यास मदत करणारी ठरतीये। दौऱ्यानंतर जयगड पोलीस ठाण्यात आयोजित संवाद बैठकीतही बगाटे यांनी ग्रामस्थांशी शांततेने संवाद साधत दोन्ही बाजूंचा दृष्टिकोन समजून घेतला। या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मायणकर, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील हेही उपस्थित होते। ग्रामस्थ प्रतिनिधी प्रथमेश गवाणकर म्हणाले, ते पहिले IPS अधिकारी आहेत ज्यांनी आमच्या भावना थेट ऐकल्या। अलीकडेच ग्रामस्थांनी मोठा मोर्चा काढून प्रशासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला होता। त्या पार्श्वभूमीवर हा दौरा अधिक महत्त्वाचा ठरतो। प्रशासनाच्या मते औद्योगिक विकास अपरिहार्य आहे, तर ग्रामस्थ निसर्ग, शेती आणि पारंपरिक जीवनशैलीच्या रक्षणासाठी ठाम उभे आहेत। त्यामुळे या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित राहतो, शासन केवळ दौऱ्यांपुरतेच सीमित राहणार का, की ग्रामस्थांच्या भावना गांभीर्याने घेऊन त्यांच्या हिताच्या निर्णयाकडे वाटचाल होणार? शेती, निसर्ग, धबधबे, बागायत हेच वाटतचं खरे वैभव आहे। आता निर्णय शासनाच्या हातात आहे। वाटतला सन्मान मिळणार की संघर्षाची किनार? अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।